नमस्ते. टॅली ERP9 शिकण्याची आता आपण सीरीज स्टार्ट केलेली आहे. टॅली ERP9 आपण मागच्या भागामध्ये इन्स्टॉल कसं करतात ते पाहिलं. आता या भागामध्ये आपण टॅली ERP9 ह्यामध्ये कंपनी क्रिएट करणार आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या नावाची एक कंपनी क्रिएट करणार आहे आणि मग नंतर अकाउंटिंगला सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला इथे दिसतंय का? टॅली ERP9चा हा असा आयकॉन तुमच्या डेस्कटॉपवरती त्याला एकदा टिक करा आणि मग नंतर आत जाण्यासाठी कायम एंटर हे बटन आपण दाबतो म्हणून एंटरला आपण प्रेस करणार. तुमच्या एकदा माहितीसाठी पुन्हा एकदा दाखवते. टॅली ERP9 मध्ये हा तुमचा कीबोर्ड आहे आणि टॅली ERP9 मध्ये कधी पण आत जाण्यासाठी कायम हे एंटरचं बटन प्रेस करणार. ह्याऐवजी हे एंटरचं बटन प्रेस केलं तरी चालतं. आणि बाहेर येण्यासाठी कायम हे इथलं ESC एस्केप कायम हे बटन बाहेर येण्यासाठी आपण प्रेस करणार. आता आपण हा जो आहे ना एज्युकेशनल मोड वरती करतोय. आपल्याकडे कुठलं टॅली लायसन व्हर्जन नाहीये. तर एज्युकेशनल मोडला इथे आपण टिक करणार किंवा एरो की म्हणजे तुमचे हे तुमच्या कीबोर्ड वरती ह्या ज्या कीज दिसतात ही अप एरो ही वरती जाण्यासाठी आणि ही डाऊन एरो ही खालती येण्यासाठी. मग ह्या कीजनी आपण वरती खालती येणार. जर तुमच्याकडे लायसन व्हर्जन असेल तर ह्या मला दिसणार नाही. तुम्हाला डायरेक्टली लायसन व्हर्जनची पुढची विंडो दिसेल. ही विंडो दिसणार नाही. मग इथे आपण एंटर करणार. नंतर सिंगल युजर वरती येणार. एरो कीने मी खालती आले. सिंगल युजर वरती आल्यावरती मी एंटर करणार. आता ही विंडो दिसते तुम्हाला. इथे तुम्ही जर तुमची कंपनी ऑलरेडी क्रिएट असेल तर तुम्ही सिलेक्ट कंपनी करू शकता. पण आपण फर्स्ट टाइम करतोय म्हटल्यावरती आपण क्रिएट कंपनी पासून सुरुवात करू. क्रिएट कंपनीला मी एरो कीने वर खालती खालती आले. एंटर केलं. आता इथं मी माझं नाव देणार. माझ्या स्वतःच्या नावाची मी कंपनी क्रिएट करते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाची करा. मी इथे शॉर्ट मध्ये माझा ऍड्रेस लिहिते. पुणे. तर ही दुसरी लाईन जर तुमचा ऍड्रेस मोठा असेल तर तुम्ही या दुसऱ्या लाईनवरही लिहू शकता. आणि जर नसेल काही लिहायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही एंटर केलं ऑटोमॅटिक तुम्हाला इथे स्टॅट्युटरी कंप्लायन्स फॉर वरती याल तुम्ही. आता इथे काय सांगताय ते टॅली तुमच्या कुठला देश आहे. आता एवढ्या देशांमध्ये सध्या तरी टॅली यूज करतात पण या व्यतिरिक्तही अजून देशांमध्ये करतात. पण या देशांचं स्टॅट्युटरी कंप्लायन्स म्हणजे काय तर इन्कम टॅक्स GST रिलेटेड जे काही लॉज आहेत तर त्याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्स आहेत ते ऑटोमॅटिक फिलअप करायचं आणि ऑटोमॅटिक त्याच्यामधनं जनरेट करायचं काम टॅलीने इथे ह्या देशांसाठी करून ठेवलेलं आहे. मग तुम्ही इंडिया सिलेक्ट केलं तर इंडियाचा काय आपला GST आहे, TDS आहे, टॅक्सशी रिलेटेड काही काही रिटर्न्स आहेत तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथे कॉन्फिगर होऊन येतील. म्हणजे तुम्हाला सेपरेटली काही रिटर्न त्याचे तयार करायला लागणार नाहीत. मग इथे मी इंडिया सिलेक्ट करते. इथे माझी आता कुठली स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट आहे तर ही स्टेट सिलेक्ट करते. नंतर माझा पिनकोड देते. टेलिफोन नंबर देते. मोबाईल नंबर, ईमेल ID. अनेबल ऑटो बॅकअप. ऑटो बॅकअप म्हणजे काय ऍट अ टाइम दोन ठिकाणी बॅकअप तुमचा राहतो. म्हणजे एकदा D ड्राईव्ह वरती राहतो आणि E ड्राईव्ह वरती राहतो. म्हणजे एकदा तुम्हाला दाखवून देते मी. आता ही माझी टॅली आहे. हा माझा PC आहे, लॅपटॉप आहे. तर याच्यामध्ये D ड्राईव्ह आहे. मग इथेही माझा बॅकअप राहतो आणि इथे E ड्राईव्ह आहे. इथेही माझा बॅकअप राहतो. म्हणजे इन केस माझी D ड्राईव्हवर जर का करप्ट झाली किंवा D ड्राईव्हवरचा काही डेटा डिलीट झाला तर माझ्याकडे सेफ साइड सेकंड बॅकअप सुद्धा ऍज इट इज टॅलीचा राहतो. मग इथे कायम मी अनेबल येस करणार. नंतर करन्सी सिम्बॉल रुपीज. मी इंडियामध्ये आहे. आपल्याकडे रुपीज आहे. इथे रुपीजचा सिम्बॉल RS पण तुम्ही करू शकता किंवा असतो तो सुद्धा करू शकता. आता पहिल्यांदा आपण फक्त प्लेन अकाउंट शिकूयात. अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी कोणाला उपयोगी पडतोय जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात किंवा ज्यांच्याकडे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात ज्यांच्याकडे माल येतो हा त्याची क्वांटिटी जी असते म्हणजे त्याच्यामध्ये नंबर्स जे असतात ते सुद्धा मेंटेन केले जातात त्यांना अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी यूज करतात.
पण आता आपण सुरुवात करतोय म्हणून पहिल्यांदा आपण प्लेन अकाउंट शिकू आणि मग नंतर अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी शिकू. एकदा तुम्ही अकाउंट्स ओन्ली शिकलात तर मग ते फक्त ऍडिशनल तुम्हाला पुढचे इन्व्हेंटरीचे फंक्शन्स बघायचे. तर हा फायनान्शियल इयर फ्रॉम 1/4/2026 करते मी इथे. अजून 26 सुरू नाही, 2025 करते मी इथे. 1/4/2025. पासवर्ड मी आता ठेवत नाही, पण तुम्ही ठेवू शकता. पासवर्ड मग तुम्हाला लक्षात ठेवायला लागतो, नाही तर मग रिकव्हर करायला तो अवघड जातो. मग टॅली तुम्हाला ओपनच करता येत नाही जर असा पासवर्ड विसरला तर. हे जे बेसिक खालचे फंक्शन आहे, बेस करन्सी इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर तुम्हाला कसं पाहिजे इंडियन रुपीज मध्ये RS असं लिहिलेलं, डेसिमल पॉइंट्स किती पाहिजेत, नंतर पैसे असं सिम्बॉल पाहिजे का? सध्या मी हे त्यांचे जे डिफॉल्ट दिलेले फंक्शन तेच मी ठेवणार आणि इथे नंतर एंटर करणार. आता मला तो विचारतोय, की ॲक्सेप्ट करू का मी? म्हणजे हे जे तुम्ही दिलेले डिटेल्स आहेत, तर ते योग्य आहेत आणि तुम्हाला हे सगळे सेव्ह करायचेत का? तर जर मला नको असेल, तर मी काय करते, फक्त बाहेर एकतर बॅकस्पेस करते. बॅकस्पेस म्हणजे काय? तर हे बॅकस्पेस करणार आणि मी पुन्हा एकदा पहिल्या ह्याच्यावरती येणार. बॅकस्पेस केलं. मग परत सुरुवातीपासून मग मला इथे काही जर का बदल करायचे असतील, तर मी त्याप्रमाणे बदल करणार. अदरवाईज जर मला ओके असेल, तर मी एंटर, एंटर, एंटर करत खालती येणार. सेव्ह करताना पुन्हा तुम्हाला विचारणार, तुम्हाला हे सगळे चेंजेस केलेले किंवा तुम्ही हे जे काही इनपुट दिलेलं आहे, ते बरोबर आहे का? तुम्हाला एक्सेप्ट आहे का? मग मी इथे येस म्हणणार. येस म्हणलं की ऑटोमॅटिक टॅली पुढे आपली कंपनी क्रिएट करेल. आता येस म्हणण्यासाठी मी काय करतेय, तर फक्त एंटर म्हणजे हे एंटरचं फक्त बटन दाबते. नेहमी आपण ऍक्सेप्ट करण्यासाठी, येस म्हणण्यासाठी एंटर हे बटन टॅलीमध्ये प्रेस करतो. आणि हे एकदा एंटर बटन आपण प्रेस केलं की ऑटोमॅटिक सगळं सेव्ह होतं. म्हणजे तुम्ही जसं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वापरता तेव्हा तुम्हाला सेव्ह जाऊन तिथे टिक करायला लागतं किंवा कंट्रोल एस असा शॉर्टकट की वापरून तुम्हाला सगळं सेव्ह करायला लागतं. तसं टॅलीमध्ये नसतं. टॅलीमध्ये तुम्ही जस्ट एकदा एंटर प्रेस केलं आणि ऍक्सेप्ट केलं की ऑटोमॅटिक सगळा डेटा हा सेव्ह होतो. वेगळं सेव्ह असं काही करायची गरज तुम्हाला लागत नाही. आता बघा, आपण फक्त अकाउंट्स ओन्ली दिलंय म्हणून आपला हा सेटअप जो आहे ना, तो एकदम लिमिटेड फंक्शन्स मध्ये दाखवतो. पण सुरुवातीला हे जे बेसिक्स लिमिटेड फंक्शन्स आहेत ते आपण शिकून घेऊयात. मग नंतर आपण ऍडव्हान्स फंक्शन कडे जाऊया. एकदा तुमचे बेसिक पक्के झाले की मग तुम्हाला ऍडव्हान्स सोपं जाईल. आता आपण सुरुवात करूयात एक एक्झाम्पल घेऊयात आपण. तर एक फंक्शन समजून सांगते तुम्हाला. आता अकाउंट्स इन्फो म्हणजे काय असतं? अकाउंट्स इन्फो मध्ये आतमध्ये जाण्यासाठी मी इथे आता मी बाय डिफॉल्ट इथे आहे, पण जर सपोज मी खालती असले असते तर एरो कीनी मी वरती खालती करते. तर अकाउंट्स इन्फो मध्ये मी एरो कीनी वरती येणार आणि तिथे एंटर करणार. एंटर केलं की मला इथे काय दिसतंय, तर ग्रुप्स आणि लेजर्स दिसतात. आता ग्रुप्स म्हणजे काय असतं? एकदा मी तुम्हाला सांगते. ग्रुप्स म्हणजे बॅलन्स शीट मध्ये हे मेजर दिसतायत, हे कॅपिटल अकाउंट, लोन अकाउंट, करंट अकाउंट, नंतर करंट ऍसेट्स हे मेजर ग्रुप असतात. रेग्युलर जी बॅलन्स शीट असते ते याच्यामध्ये हे ग्रुप्स असतात. आणि हे ग्रुप्स तुम्हाला जर का हे ग्रुप्सच्या विषयी माहिती आणखी डिटेल मध्ये हवी असेल ना, तर मी थेरॉटिकली ह्या ग्रुप्स वरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. अकाउंट शिकण्यासाठी तुम्ही ते सगळे व्हिडिओज, थेरॉटिकल व्हिडिओज चेक करा. आता ह्याला म्हणतात ग्रुप्स टॅलीमध्ये. आता मी परत एकदा तिथे येते. आता मी बाहेर येण्यासाठी इथे काय केलं, एस्केप केलंय. मी मगाशी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवत होते आणि इथून बाहेर येण्यासाठी परत एकदा मी एस्केप प्रेस केलं. आता इथे मी अकाउंट्स इन्फो वरती जाते आणि हे ग्रुप्सचं मी आता उदाहरण दिलं. आता लेजर्स मला क्रिएट करायचे. मी आता लेजर्स म्हणजे काय असतं? लेजर्स म्हणजे तुमचं नाव, माझं नाव किंवा एखादी ॲसेट्स घेतली. ॲसेटमध्ये काय-काय घेतलं? लँड घेतली, बिल्डिंग घेतली, मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं किंवा सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स, क्रेडिटर्स म्हणजे काय? ज्यांना आपण उधारीवरती माल दिला किंवा घेतला. सन्ड्री म्हणजे विविध प्रकारचे. नंतर आणखीन काय असू शकतं लेजरमध्ये? लेजरमध्ये तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम असू शकतात. तर हे जे सगळे आहेत ना, वेगवेगळे अकाउंट, वेगवेगळी खाती जी आहेत ना, त्यांना म्हणतात लेजर्स. मग आता ही आपल्याला सगळी टॅलीमध्ये क्रिएट करायला लागतात. ग्रुप तर बऱ्यापैकी बाय डिफॉल्ट तुम्हाला टॅलीनी तयार करूनच दिलेले आहेत. पण टॅलीनी एक ॲडिशनल दिलेलं आहे फीचर, की तुम्ही ॲडिशनल ग्रुप क्रिएट करू शकता.
पण लेजर्स आहेत ना, हे तुमच्या बिझनेस टू बिझनेस चेंजेस होत राहतात आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे लेजर्स क्रिएट करायला लागतात. पण टॅलीने तरी पण बाय डिफॉल्ट म्हणजे त्यामध्ये आणखी असणारच आहेत हे 2 लेजर. एक आहे कॅश अकाउंटचं आणि एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. तुम्ही कंपनी क्रिएट केली, की टॅली ऑटोमॅटिक हे सगळं करून देतो. कॅश अकाउंट कशाच्या अंडर असतं? तर याला अंडर जिथे असतं ना, हे याला म्हणतात ग्रुप करंट असेट्सच्या अंडर असतं. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशाच्या अंडर असतं? तर हा प्रायमरी असतो. हा तुमच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच एक भाग असतो. आता मी हे जातीये आणि बाहेर येतीये कशी? तर मी आता हे बाहेर येण्यासाठी एस्केप करतेय आणि ते वरती खालती करण्यासाठी मी एरो कीज यूज करते, ज्या मी तुम्हाला मगाशी आता इथे सांगितलं दाखवल्या होत्या. या एरो कीज मी वरती आणि खालती येण्यासाठी. वरती जाण्यासाठी ही अप एरो आणि खालती येण्यासाठी हा डाउन एरो. आत जाण्यासाठी मी इथलं एंटर किंवा इथलंही एंटर तुम्ही प्रेस करू शकता आणि बाहेर येण्यासाठी मी हा इथला एस्केप यूज करते. पुन्हा एकदा मी मेन गेट वरती येते. ह्याला म्हणतात गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅली म्हणजे काय? तर तुम्ही ना कुठल्याही बिल्डिंगच्या किंवा कुठल्याही अ, बंगल्याच्या मेन एंट्रन्स वरती असतात. त्या एंट्रन्स वरनच तुम्हाला आत जाण्याचा मार्ग असतो. मग गेटवे ऑफ इंडिया जसं गेटवे इंडियामध्ये एंट्री करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आहे मुंबईला. तसंच टॅली मधल्या कुठल्या पण फंक्शनमध्ये आतमध्ये जाण्यासाठी हे गेट आहे. मग तुम्हाला कुठल्याही महत्त्वाच्या फंक्शनमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला आधी या गेटवरती यायला लागतं. म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये जायचंय, तर ह्या गेटवे ऑफ टॅलीवर यायला लागतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जायचंय, तर गेटवे ऑफ टॅली. लेजर क्रिएट करायचे, तर ह्या मेन गेटवरती यायला लागतं. हे गेट आहे. गेट आहे म्हणजे काय? तर हा एंट्रन्स पॉइंट आहे तुमचा टॅलीचा. आता पुन्हा एकदा मी इथे एरो कीनी अकाउंट्स इन्फोवरती आले. नंतर आता माझ्याकडे ग्रुप्स आहेत ऑलरेडी तयार केलेले. ते टॅलीने ऑटोमॅटिक क्रिएट करून ठेवलेले होते. मी काही क्रिएट केले नाही. मला जर करायचे असतील, तर मी क्रिएट करू शकते. नंतर मी आता काय करणार लेजर्स. लेजर्स नेहमी आपल्याला नवीन कंपनी क्रिएट केली की करावेच लागतात. कारण का टॅली आपल्याला फक्त 2च ऑटोमॅटिक लेजर्स क्रिएट करून देतं. एक असतं एक असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं असतं कॅश. आता मी इथे आत जाते, लेजर्सच्या आतमध्ये जाते आणि इथे 3 3 ऑप्शन्स आहेत. एक आहे क्रिएट, दुसरं आहे डिस्प्ले, तिसरं आहे अल्टर. आता एक ऑप्शन बघूयात आपण. क्रिएट कशासाठी असतो? तर मी आता माझं लेजर क्रिएट करते. तर मी इथे काय म्हणते, आता मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी हा एक नवीन प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर हा प्रॉब्लेम जो आहे ना, मी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी लिंक शेअर करते. तुम्ही हाच डाउनलोड करा आणि तुम्ही हाच प्रॅक्टिस बघता-बघता करा. आता इथे काय लिहिलेलं आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 अँड गुड्स वर्थ ₹20,000. आता कॅश तर ऑलरेडी आपली क्रिएट आहे आणि गुड्स वर्थ ₹20,000. मग आता मला मला गुड्स वर्थ रुपीज जे आहेत 20,000-20,000चे आणले. तर हे आणल्याची एक एंट्री करावी लागेल. पण माझ्याकडे आता गुड्स नावाचं किंवा मटेरियल नावाचं कुठलं लेजर नाहीये. तर मग मला आता हे लेजर क्रिएट करायला लागेल. त्याला मी स्टॉक असंही लेजर क्रिएट करू शकते. आता ह्या एंट्रीज कशा करायच्या? म्हणजे डेबिट कसं द्यायचं, क्रेडिट कर्ज कसं द्यायचं हो? नंतर हे रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट ह्याचा आहे ना थेरॉटिकल एक डिटेल व्हिडिओ मी बनवते. आणि अकाउंट्सच्या त्या सीरीजमध्ये म्हणजे बेसिक अकाउंट्सचं जे प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि त्याच्यामध्येच हा व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला मिळेल. सेम ह्याच प्रॉब्लेमवरचा. तर तुम्ही अकाउंटिंग तिथनं लक्षात घ्या आणि जे टॅलीचं आहे ना, ते टॅलीच्या प्लेलिस्टमधनं तुम्ही लक्षात घ्या. तरी असं एंट्री करता-करता मी तुम्हाला थोडं-थोडं अकाउंट्स पण इथे एक्सप्लेन करते. तर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 गुड्स वर्थ ₹20,000 याचा अर्थ काय होतो? तर 50,000 कॅश बिझनेसमध्ये आणली आणि 20,000चा माल आणलाय. आता हा आणलाय म्हणजे कुणी आणलाय? तर मी स्वतः आणलाय. तर मी ओनर आहे या बिझनेसची. तर मग मी आणलाय म्हटल्यावरती काय होणार? कॅश आणली म्हणून कॅश अकाउंटला डेबिट येईल. मटेरियल आणलं म्हणून मटेरियलला डेबिट येईल आणि कोणी आणलं? तर मी आणलं. तर पूजाज कॅपिटल अकाउंट क्रिएट होईल इथे. आता तयार करूयात पहिलं पूजाज कॅपिटल अकाउंट. इथे मी हे कुठून आलीये लेजरमध्ये आलीये. तुम्हाला जास्त जर आठवत नसेल की हे कसं आलं किंवा तुमचं मिस झालं असेल कुठला पार्ट, तर इथे दिसतंय का तुम्हाला टॅली मेन विंडो, गेटवे ऑफ टॅली, अकाउंट्स इथे अगदी शेवटी खालती माझा कर्सर आहे इथे. अकाउंट्स इन्फो, लेजर क्रिएशन हा पाथ दाखवतोय की तुम्ही कसं येता,
म्हणजे तुम्ही कुठून कुठून आलाय, म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मागे जाऊन दाखवते. इथे तुम्ही गेटवे ऑफ मेन मेन टॅली मेन मेनू गेटवे ऑफ टॅली मध्ये आला. मग अकाउंट्स इन्फो मध्ये इथे मी एंटर करतेय. मग इथे दिसतंय तुम्हाला अकाउंट्स इन्फो मध्ये आली आहे मी. नंतर इथे दिसतंय तुम्हाला मी लेजर मध्ये आली आहे. संध्याकाळी खाते आणि ना असं तोंड पाडून बसतो. टेन्शन आलं म्हणून केलं. गेटवे ऑफ टॅली, नंतर अकाउंट्स इन्फो, आणि आता लेजर्स मध्ये मी जाते. इथे एंटर करते. ते ऑटोमॅटिक दिसतंय इथे तुम्हाला लेजर्स मध्ये आले मी. आता मी इथे करतेय क्रिएट. आज जाण्यासाठी मी एंटरच प्रेस करते. क्रिएट मी इथे नाव देते आता माझ्या पहिल्या एंट्रीसाठी पूजाच कॅपिटल अकाउंट. A /C असं शॉर्टकट मधून ही तुम्ही करू शकता, किंवा असं पूर्ण नाव पण लिहू शकता. अकाउंट. आता हे कशाच्या अंडर येत आपलं कॅप. हे बघा, हे सगळे जे आहेत ना, हे टॅलीने ऑटोमॅटिक आपल्याला तयार करून दिलेले आहेत ग्रुप. हे सगळे तुम्ही एकदा कंपनी क्रिएट केली तर ऑटोमॅटिक तुम्हाला हे सगळे दिसतातच. मग आता यातलं कॅपिटल आहे, एंटर करते मी. इथे माझा ऍड्रेस जर मला द्यायचा असेल तर स्टेट स्टेट मी फक्त टाकते महाराष्ट्र. पिनकोड, जर का मला माझा पॅन नंबर, जीएसटी नंबर, सेल्स टॅक्सचा कुठला नंबर असेल द्यायचा असेल तो. कॅपिटल अकाउंट. आता मी नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे, मग माझ्याकडे काही ओपनिंग बॅलन्स नाहीये. ओपनिंग बॅलन्स नाहीये म्हणजे याचा अर्थ काय, तर माझ्याकडे मागच्या वर्षीचा काही डेटा नाहीये, म्हणून इथे मी आता काही नाही लिहिणार. जर माझी कंपनी मागच्या वर्षी सुद्धा होती तर मी त्याची फायनल झालेला बॅलन्स शीट मधला ओपनिंग बॅलन्स जो आहे, क्लोजिंग बॅलन्स जो आहे तिथला, तो इथे या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स म्हणून मी घेतला असता. पण आता मी काही नाही तिथे लिहिणार आहे. एंटर करते आणि एक्सेप्ट करते. आता ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला, की ओनरचं कॅपिटल अकाउंट आणि कॅश तर आहे माझ्याकडे, आणि एक मला स्टॉक इन ट्रेड नावाचं एक करायला लागेल. गुड्सला नेहमी टॅलीमध्ये अकाउंट्स मध्ये आपण स्टॉक म्हणतो. आता स्टॉक हा कशाच्या अंडर जातो, स्टॉक हा आपल्या करंट ऍसेट्सच्या अंडर असतो. ह्याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवते, की असेट्सच्या, आता समजा हा करंट ऍसेट असेल तर ह्याच्यामध्ये अंडर कोणते कोणते आयटम्स लेजर्स येऊ शकतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोणते येतील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोणते येतील, नंतर तुमचे डायरेक्ट इनडायरेक्ट इन्कम मध्ये कोणते कोणते येतील, डायरेक्ट इन्कम मध्ये कोणते कोणते येतील, हे सगळे एक सेपरेट व्हिडिओ मध्ये आहेत, आणि ते सगळे अकाउंट्स बेसिक्सच्या प्लेलिस्टच्या अंडर तुम्हाला सापडतील. आता मी इथे एंटर करते. इथे दरवेळेस टॅली विचारतो, डू यू वॉन्ट टू ऍक्सेप्ट, येस नो. जर चेंजेस करायचे असतील तर तुम्ही बॅक स्पेस जाऊन पुन्हा एकदा चेंजेस करू शकता, आणि जर ओके असेल तुम्हाला तर ऍक्सेप्ट म्हणून एंटर ही की दाबली की ऑटोमॅटिक ते सेव्ह होतील. झालं. आता ही माझ्या एंट्रीसाठी लागणारे तिन्ही लेजर इथे रेडी आहेत. आता मी डायरेक्टली व्हाउचर एंट्रीवर जाते. आता तुम्हाला बघायचे असतील की माझे हे लेजर कसे झालेले आहेत तयार, तर इथे डिस्प्लेचं हे फंक्शन आहे. तर डिस्प्ले मध्ये जाऊन तुम्ही फक्त चेक करू शकता की माझे तयार केलेले लेजर्स मला बघायचे. इथे मी आता पूजाच कॅपिटल अकाउंट एरो कीने मी खालती वरती सिलेक्ट करते, खालती गेले, आणि इथे मी पूजा कॅपिटल अकाउंट, पूजाच्या कॅपिटल अकाउंटच्या अंडर आहे, हे डिटेल्स आहे, मी असं चेक करू शकते. सेम स्टॉक इन ट्रेड मी एरो कीने खाली जातीये, स्टॉक इन ट्रेड चेक करते. आता जर का इन फ्युचर मला वाटलं नाही माहिती त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक होती, अजून मला ऍडिशनल काहीतरी इथे इनपुट द्यायचंय, तर मी इथे खालती जो अल्टर, मी एरो कीने खालती वरती करते, अल्टर मध्ये जाणार. इथे तुझ्याच कॅपिटल अकाउंट मध्ये जाणार, आणि समजा मला इथे अकाउंट हे जे आहे एवढं मोठं नको, A/C
सी. तर हे मी असं चेंजेस करू शकते. एलियासचा अर्थ काय असतो? तर ह्याचा शॉर्टकट म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त मी पी हा एलिया ह्याचा पूर्ण पूजाच कॅपिटल अकाउंट टाइप करण्याच्या ऐवजी मी फक्त इथं पी प्रेस केला तर ऑटोमॅटिक माझं तिथे अकाउंट दिसेल. हे आपण अकाउंटिंग व्हाउचर करू ना त्यावेळेस हे शिकूया. एलियास म्हणजे काय असतं तर हे तुमचं शॉर्टकट नेम असतं ह्याचं पूर्ण ह्याचं. हे आपण अकाउंटिंग व्हाउचर एंट्री करू तेव्हा ह्याचा उपयोग तुम्हाला लक्षात येईल. आता इथे मी अकाउंटच्या जागी AC केलं आणि इथे एंटर 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 केलं करत गेले आणि शेवटी हे सेव्ह केलं. आता तुम्ही इथे डिस्प्ले मध्ये जाऊन चेंज बघताल तर तुम्हाला इथे पूजा A/C दिसेल फक्त. आता मी एस्केप एस्केप करत बाहेर येते. आता हे मल्टिपल लेजर्स म्हणजे काय असतं? आता इथे काय झालं होतं, पूजा एकटीच होती इथे कॅपिटल अकाउंट मी जेव्हा क्रिएट करत होते तेव्हा. पण जर का ऍट अ टाइम मला पूजा असेल, पूजा बरोबर अजून 2-3 लोक कॅपिटल इंट्रोड्यूस करत असतील आणि पार्टनरशिप फॉर्म असेल. तर ह्या केसमध्ये ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लेजर्स आपल्याला सेम ग्रुपच्या अंडर तयार करायचे असतात, तर त्यावेळेस आपण हे मल्टिपल लेजर्स यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवते अल्टर मध्ये जाऊन की पूजा कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी एक मिनिट अल्टर मध्ये गेले कॅपिटलचं लेजर सिलेक्ट केलं आणि इथे बघा पूजाच कॅपिटल अकाउंट मी इथे सिलेक्ट केलं होतं. तर मी ते एंटर एंट्री एंट्री करत जाते. ओपनिंग बॅलन्स 0 आणि मी आता समजा इथे अजून जगताप्स कॅपिटल अकाउंट असं काहीतरी एक नवीन पार्टनर तयार केलं असतं. ते जगताप्स कॅपिटल अकाउंट असं असे बरेच आपण जे एकापेक्षा जेव्हा जास्त असतो दरवेळेस क्रिएट करण्याच्या ऐवजी नवीन नवीन करण्याच्या ऐवजी एकाच ग्रुपच्या अंडर असतील तर ते आपल्याला त्या 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 एकत्रच लेजर्स त्याचे क्रिएट करता येतात. इथे स्पेलिंग चुकलं माझं नीट करते. एंटर करत मी सेव्ह केलं. तुम्हाला डिस्प्ले मध्ये जाऊन बघायचं असेल की कसे झाले 2 कॅपिटलचे एंटर केलं. इथे कॅपिटल सिलेक्ट केलं. इथे नेहमी आधी ग्रुप सिलेक्ट करायला लागतो कारण का त्या एका ग्रुपच्या अंडर ते 2-2 तयार करायचे असतात. मग ते जगताप दिसतंय, पूजा दिसतं. अल्फाबेटिकली दिसतं म्हणजे पण ABCDEFG मध्ये जे आधी येतो ना मग जो आधी अल्फाबेटिकली पहिलं लेटर येतं ना ते वरती दिसतं आपल्याला. एस्केप एस्केप करत बाहेर जाते. आता मी माझी पहिली एंट्री करतेय. तर पहिली एंट्री मी कुठून करणार? तर ही जी टॅब आहे अकाउंटिंग व्हाउचर्स इथून मी करणार. आता मी इथे एंटर करते अकाउंटिंग व्हाउचर्सला. पहिली एंट्री बघूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 गुड्स वर्थ ₹20,000. आता बिझनेस स्टार्ट केलाय. कॅश आलीये बिझनेसमध्ये. तर मग इथे डेट पहिल्यांदा डेटचा काय उपयोग असतो? तर डेट ही आपण कोणत्या तारखेला आणली त्याच्यासाठी असते. तर आता आपण एज्युकेशनल मोडवरती टॅली वापरतोय. तर टॅलीमध्ये आपल्याला एज्युकेशनल मोडवरती फक्त 1, 2 आणि 31 तारीखच टाइप करता येते. पण जर तुमच्याकडे लायसन व्हर्जन असेल किंवा क्रॅक टॅलीचं व्हर्जन असेल, तर सगळ्या डेट्स ह्या तुम्ही एंटर करू शकता. पण आता सध्या तरी मी फक्त 1 तारखेलाच सगळ्या एंट्री करणार आहे. नंतर दुसरे फंक्शन आता आपण एक वन बाय वन जसं एंट्रीज येतील तसं एका फंक्शन्सचा उपयोग बघूया. तर रिसीट हे कधी वापरतात तर जेव्हा तुमच्याकडे कॅश येते. आता या एंट्रीवरनं क्लिअर कट समजते आपल्याला या ट्रान्झॅक्शन वरनं की कॅश बिझनेसमध्ये आलेली आहे. तर मग आपण काय करणार रिसीटची एंट्री करणार. पहिल्यांदा आपण रिसीट सिलेक्ट करणार. तर कशी आली तर कॅशच्या फॉर्म मध्ये आली. तर कॅशला आपण डेबिट देणार. कॅश सुरुवातीला घेणार आणि कोणाकडनं आलीये तर ओनर कडनं आली कॅपिटल कडनं म्हणून इथे पी. आता इथे दिसतंय का मी फक्त पी टाइप केलं तर ऑटोमॅटिक इथे हे आलं. तर मी इथे डाऊन एरो कीनी इथे मी पी सिलेक्ट केला. जेवढे पी पी नावाचे होते ते ऑटोमॅटिक मला इथे हायलाइट होऊन आले होते. तर मी त्यातला फक्त पी केला सिलेक्ट इथं पहिला पूजाचा आणि इथे एंटर केलं तर ऑटोमॅटिक याला पूजाच कॅपिटल आलं. कारण का मी इथे जेव्हा लेजर क्रिएट करत होते तर त्यावेळेसच मी तिथे याला शॉर्टकट की दिली होती पूजाच कॅपिटल अकाउंट.
आता किती पूजाने आणली तर 50,000 आणली. 50,000 एंटर. तर इथे मी नॅरेशन लिहिला, बिंग कॅश introduced into the business by owner. एंटर करणार. तर ते मला विचारते ऍक्सेप्ट करू का, तर मी त्याला येस म्हणणार. आता दुसरी एंट्री इथे, हा आता मी इथे डायरेक्ट कसे आले तर पेज अप पेज डाऊन आले. तर मला मागची एंट्री बघायची असेल तर इथे दिसते तुम्हाला पेज अप पेज डाऊन. तर मागची एंट्री बघण्यासाठी मी पेज अप केलं, तिथेच त्याच विंडोवरती थांबून. आणि जर पुढची एंट्री बघायची असेल तर पेज डाऊन केलं. म्हणजे आता मी काय केलं, इथे मी होते, इथे माझं हे नॉर्मल दिसत होतं, तर मी इथे पेज अप सिलेक्ट केलं, ती ऑटोमॅटिकली मागच्या याच्यामध्ये जाऊन ती बघू शकतो. आता पुढचं ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे याच्यामध्ये, गुड्स वर्थ ₹20,000 ते पण मीच आणलेले. तर मग मी आता काय इथे एंट्री करणार, आता गुड्स आणलेत म्हणजे मी की कॅश पण नाही आणलेली, मग रिसिट पण नाहीये, पेमेंट पण नाहीये, सेल तर नाहीये हा, आणि परचेस पण नाहीये. तर मग राहिलं काय, तर जर्नल, जे या चारही कॅटेगरीमध्ये बसत नाही, तर तिथे मी जर्नल यूज करणार. आता काय कोणी आणलंय, स्टॉक आणलेला आहे, स्टॉक अकाउंट डेबिट, स्टॉक इन ट्रेड किती आणलाय तर 20,000चा आणलाय. आणि कुणी आणलाय तर इथे बायच्या जागी मी 2 करणार. पूजा कॅपिटल अकाउंट, पूजाने आणलाय. इथे नॅरेशन देणार, बिंग मटेरियल ब्रॉड इनटू द बिझनेस. एंटर करणार आणि सेव्ह करणार. आता ही आपली पहिली एंट्री झाली. एस्केप करून तुम्ही बाहेर येऊ शकता. पुढची एंट्री आहे, ओपन बँक अकाउंट विथ 10,000. आता हे मी एंट्री करते. पहिल्यांदा मी बँकेचं अकाउंट ओपन करते. अकाउंट इन्फो मध्ये जाणार, लेजर्स मध्ये जाणार, क्रिएट मध्ये जाणार, आणि इथे बँक अकाउंट, बँक अकाउंट बँक अकाउंट हे माझ्या बँक अकाउंट हे माझ्या बँकेच्याच अंडर ग्रुप मध्ये येणार. बँक अकाउंट, ओसीसी अकाउंट म्हणजे जर का तुमचं कॅश क्रेडिट असेल तर, ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट असेल तर, आणि नॉर्मल सेव्हिंग अकाउंट असेल तर तुमचं बँक अकाउंट. सेव्हिंग किंवा करंट अकाउंट असेल तर बँक अकाउंट आहे. इथे मी विचारते इफेक्टिव्ह डेट ऑफ फॉर रिकन्सिलेशन, म्हणजे रिकन्सिलेशन केव्हापासून सुरू, रिकन्सिलेशन म्हणजे काय, तर कधी कधी डायरेक्टली बँकेमध्ये ज्या एंट्रीज पडत असतात आपल्या, डेबिट होतात किंवा क्रेडिट होतात, आणि आपल्या बँकेच्या आपल्या बुक्समध्ये म्हणजे टॅलीमध्ये ह्या आपल्या नसतात. तर मग ह्या बँकेचा बॅलन्स आणि टॅलीचा बॅलन्स आपल्याला महिन्याच्या शेवटी वर्षाच्या शेवटी मॅच करावा लागतो. तर तेव्हा जे काही रिकन्सिलिएशन तयार करायला लागतं ते टॅली हे आपल्याला ऑटोमॅटिक देतं तयार करून, की इथे एवढे एवढे डिफरन्सेस आहेत. तुम्हाला त्यामध्ये डेट टाकावी लागते की ही एंट्री कधी कधी पडली. तर मग तो विचारतो की तुम्हाला रिकन्सिलिएशन केव्हापासून करायचं. तर जेव्हापासून तुम्ही बँक अकाउंट ओपन केले ना तेव्हापासून तुम्ही रिकन्सिलिएशन करायचं असं देत. मग एंटर 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 करत गेला, सेव्ह करते. आता मी एस्केप एस्केप करत बाहेर येते. अकाउंटिंग वाउचर वरती डाऊन एरो कीने आले, एंटर केलं. आता इथे माझं काय झालेलं आहे तर, ट्रान्झॅक्शन ओपन बँक अकाउंट म्हणजे मी कॅश माझ्याकडे जी होती 50,000, तर त्यातली 10,000 मी बँकेत डिपॉझिट केली. आता जेव्हा कॅश बँकेत डिपॉझिट केली किंवा कॅश बँकेतून विड्रॉ केली तर तेव्हा नेहमी कॉन्ट्रा एंट्री येते. जेव्हा बँक टू बँक, कॅश टू बँक ट्रान्झॅक्शन असतं किंवा बँक टू बँक ट्रान्झॅक्शन असतं तेव्हा नेहमी हे कॉन्ट्रा वाउचर आपण युज करतो. इथे कॉन्ट्रा व्हाउचरला मी टिक करू शकते, किंवा इथे जे साईडला दिसतात तुम्हाला F2, F4, F5, F6, ह्या त्याच्या शॉर्टकट कीज आहेत. तर तुम्ही डायरेक्टली त्या शॉर्टकट कीज, आता ह्या कुठे दिसतात तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर, तर इथे दिसतात हे F4, F5, F6, ह्या ज्या आहेत ना ह्या डायरेक्टली तुम्ही प्रेस केल्या तर या शॉर्टकट कीज, तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली टॅलीमध्ये तिथे त्या वाउचरवरती येता येईल. आता मी तुम्हाला दाखवते. आता मी फक्त F5 प्रेस करतेय किंवा फक्त डायरेक्ट F4 प्रेस करते.
माऊसने कुठेही टिक नाही करत आहे मी. ऑटोमॅटिक माझं इथे वरती तुम्हाला दिसेल चेंजेस होताना. F5 केलं तर पेमेंट येतंय. F4 केलं तर माझं कॉन्ट्रा येतंय. आता या केसमध्ये काय झालं तर कॅश मी डिपॉझिट केली आहे बँकेमध्ये. तर माझी बँकेला माझ्या डेबिट येणार. बँक अकाउंटला मी पहिल्यांदा डेबिट देते आणि कॅशला माझ्या क्रेडिट येणार. कितीने येणार? 10,000 येणार. एंटर ते नॅरेशन लिहिते. बिंग कॅश डिपॉझिटेड into the bank किंवा बँक अकाउंट ओपन्ड विथ कॅश अँड कॅश इंट्रोड्यूस. एंटर करते. झालं, सेव्ह झालं. पुढे आहे परचेस गुड्स फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट फॉर ₹15,000. 15,000चे गुड्स रमेश कडनं क्रेडिट वरती घेतलेत. आता घेतले म्हणजे काय झालं? परचेस झाला. इथे येते टॅलीमध्ये. आता F9 इथे मी फक्त प्रेस करते. तर परचेसचं इनव्हॉइस फॉर एक्झाम्पल मी इनव्हॉइस नंबर देते 1. डेट आहे 1 एप्रिललाच. आता इथून मला डायरेक्टली परचेस रमेशचं अकाउंट ओपन करायचं. म्हणजे रमेश कोण आहे? आपला सन्ड्री क्रेडिटर्स आहे. आता मी पुन्हा पुन्हा ते अकाउंट इन्फो, लेजर, क्रिएट असं नाही करणार. तर मी इथे एक शॉर्टकट की यूज करणार. Alt-C. Alt-C म्हणजे डायरेक्टली मला तो लेजर क्रिएशनच्या या विंडोवरती घेऊन जातो. आता इथे मला कोणाचं नाव कोणाचं लेजर क्रिएट करायचं तर रमेश क्रेडिटर्स अकाउंट. रमेश कोण आहे? आपला क्रेडिटर. आणि हा कशाच्या अंडर ना जे ज्यांच्याकडनं आपण उधारीवरती माल आणतो त्यांना म्हणतो क्रेडिटर्स. मेंटेन बॅलन्स इज बिल बाय बिल. बिल बाय बिल म्हणजे काय? त्या बिलच्या अगेन्स्टच आपण बरोबर पेमेंट हे नॉक ऑफ करू शकतो. म्हणजे आपण बिल आणि पेमेंटचं ट्रॅकिंग करू शकतो. आता मी सध्या हा ऑप्शन येस करते म्हणजे तुम्हाला कळेल मी एक्झॅक्टली काय म्हणते. इथे रमेशचा ऍड्रेस येणार. तात्पुरता मी पुणेच देते. महाराष्ट्र डिटेल. एंटर. इथे त्याची जीएसटी नंबर, पॅन नंबर, पॅन नंबर हे सगळे इन्फॉर्मेशन मी एंटर करते. आता इथे मी कितीचे गुड्स आणले ऑन क्रेडिट. आता या केसमध्ये ऑन क्रेडिट जेव्हा आपण गुड्स आणतो त्यावेळेस काय एंट्री करतो तर गुड्स आपल्याकडे येतात म्हणून परचेसेस अकाउंटला डेबिट देतो आणि ज्याच्याकडनं आपण आणले उधारीवरती तर त्याला आपण क्रेडिट देतो. तर मग आपण परचेसेस अकाउंटला डेबिट देणार इथे या केसमध्ये. तर 2 ऑलरेडी इथे 2 आलेला आहे. ते पहिला क्रेडिट आलेला आहे म्हणून मी पहिल्यांदा रमेशचं क्रेडिट करते. न्यू रेफरन्स 1. हां, आता मी हे जे म्हणत होते ना मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल म्हणजे ह्याचा जो रेफरन्स इथे 1 जो आपण दिला होता ना तो ऑटोमॅटिक त्याने तो रेफरन्स घेतला. जर इथे मी 101 दिला असता तर तो रेफरन्स त्याने घेतला असता. मग इथे नंबर देऊन देते. जर का तुमच्याकडे समोर बिलावरती छोटंसं बिल असेल आणि त्याच्यावरती नंबरच नसेल तर तुम्ही इथे ऑन अकाउंट सुद्धा ठेवू शकता. मग इथला तो रेफरन्स नंबर गेला. आणि आता माझ्याकडे आहे मी घेतलेला आहे तर मी इथे न्यू रेफरन्स करणार. 1 अमाउंट इथे अमाउंट लिहिली डेबिट क्रेडिट. आता मी माझं पहिल्यांदा क्रेडिट वरती आलं होतं मी क्रेडिट हे करणार. आता हे काय केलं मी तर परचेस केलं. तर मग आता परचेसचं लेजर पण माझ्याकडे नव्हतं. Alt-C मी परत तिथे प्रेस केलं. परचेस अमाउंट म्हटलं इथे एंटर केलं. इथे परचेसेस ग्रुप परचेसेसच्या अंडर आणलं. परचेसेसच्या केसमध्ये तिथे तुम्हाला ते काही विचारत नाही डायरेक्टली एक्सेप्ट करून म्हणतं. येस म्हटलं. एंटर केलं. नॅरेशन लिहिते. बिंग गुड्स परचेस्ड फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट. एंटर केलं. सेव्ह. गुड्स घ्या. गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹12,000. आता सेल केलाय मी कॅश मध्ये केलेला. मग इथे आपल्याला F8 मी प्रेस करते कारण इथे दिसतंय. इथे F8 शॉर्टकट की F8 पण आहे. मी इथे तुमच्या समोर प्रेस करते. F8 केले. माऊस माझा दुसरीकडे आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला सेल्सचं वाउचर येईल. याला पण मी एकच नंबर देते रेफरन्स नंबर. त्याचं नाव काय आहे? इथे नाव नाही दिलेलं आपल्याला कॅश मध्ये आहे. तर मग इथे पार्टीच्या जागी मी कॅश एंटर करणार. इथे मला तो डिटेल्स विचारतो डिलिव्हरी नोटचा नंबर आहे का? मग तुमच्याकडे जर का तुम्ही मटेरियल देण्याचा डिलिव्हरी नोट, ऑर्डर नंबर वगैरे क्रिएट केला असेल, दिला असेल तर तो तुम्हाला इथे लिहावा लागेल.
आताच अगदी सध्या तरी मी प्लेन अकाउंटिंग करते, त्यामुळे मी हे सगळं ब्लँक ठेवतेय. तर इथे सेल्सचा लेजर सुद्धा मी क्रिएट केलं नाही. Alt C प्रेस करते, सेल्स अकाउंट, आणि इथे अंडर सेल्सच्या एंटर करते, सेव्ह करते. आता इथे सेल्स इथे आणले, किती अमाऊंट आहे, 12,000 रुपये. एंटर, एंटर. इथे बिन गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट एंटर केलं. मी सॉरी, बिन गुड्स सोल्ड ऑन कॅश बेसिस एंटर केलं, सेव्ह केलं. एंटर करून पुढे काय म्हटलेलं आहे, परचेस्ड फर्निचर ₹5,000 फॉर ऑफिस. ऑफिससाठी 5,000चा फर्निचर दिलं. फर्निचर म्हणजे काय, आपली फिक्स्ड असेट आहे, आणि इथे काही म्हटलेलं नाहीये क्रेडिट, म्हणून आपण ऍज्युम करू की ₹5,000 कॅश देऊन पे केलं. तर मग आता इथे पे केलं म्हटल्यावरती F5 पेमेंट. कधी काय केलं, कॅशने पेड केले. Alt C करून मी फर्निचरची हे करते, फर्निचर. फर्निचर काय असते, आपली ऍसेट असते, फिक्स्ड ऍसेट असते, म्हणून मी फिक्स्ड ऍसेट सिलेक्ट केलं. 5,000चं होतं. एंटर केलं, एंटर केलं. बिन फर्निचर परचेज ऑन कॅश एंटर, सेव्ह केलं. पुढे काय दिलंय, पेड ₹3,000 बाय टू रमेश बाय चेक. मग अशी आपण इथे 15,000चा माल त्याच्याकडनं उधारीवरती आणला होता, त्यातला 3,000 आपण आता त्याला पे करतोय म्हणजे काय झालं, पेमेंटच झालं. मग इथे चेकनी करतोय, म्हणून बँक अकाउंट घेते मी, बँक. आणि इथे कोणाला करतोय, तर रमेशला करतोय, रमेशला 3,000 एंटर केलं, अगेन्स्ट रेफरन्स. आता बघा इथे, तो मगाशी एक एक नंबरचा इनवॉइस आपल्याला त्याच्याकडनं आलं होतं, त्याच्यात त्याला 15,000चा घेतलं होतं, तर त्यातला आपण 3,000 रुपये आता पे करतोय. मग या रेफरन्स, या बिलाच्या अगेन्स्ट आपण 3,000 पे करतोय असं दाखवायचं. एंटर, एंटर. चेक नंबर मी ते 1 2 3 4 5 6 इथे तात्पुरता एंटर. किंवा इथे नॅरेशन पण तुम्ही लिहू शकता, पेड फॉर मटेरियल परचेस्ड एंटर, सेव्ह. रिसिव्ह ₹8,000 फ्रॉम सुरेश अ डेटर. 8,000 रुपये सुरेशला आपण उधारीवरती माल दिला होता, तर विकला होता, तर त्याच्याकडनं 8,000 रुपये मिळाले. तर मिळाले म्हटल्यावरती काय येणार, आपली ती रिसिप्ट येणार. मग इथे F6 करणार आपण, आणि त्यांनी कसं दिलेलं आहे, तर चेक, कॅश काही मेन्शन नाही केलं, मग ऍज्युम करू कॅश मध्ये दिलं, मिळालं. कॅश ला आपण डेबिट देऊ, आणि कशासाठी, तर सेल्सच्या डेटर कडनं, सुरेश कडनं मिळाले. मग सुरेश आपण क्रिएट नव्हता केला, पण आपण ते सुरेश क्रिएट करूयात आधी. Alt C सुरेश डेटर्स, सन्डे डेटर्स मध्ये येणार तो. मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल, येस. अमाऊंट आहे 8,000 रुपये. आता माझ्याकडे रेफरन्स नाही, असं समजू की आपल्याला ऍडव्हान्स मध्ये म्हणून त्याने 8,000 रुपये दिले, म्हणून ते ऑन अकाउंट आपण ठेवूया. रिसिव्ड फ्रॉम सुरेश. पुढे आहे पेड सॅलरी टू स्टाफ. आता हा ₹4,000 हा आपला खर्च आहे. आता इथे काही म्हटलं नाही, आपण ऍज्युम करू कॅश मध्ये दिला, आणि सॅलरी हा खर्च आहे म्हटल्यावरती तो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होतो. इथे पेमेंट झालेलं आहे, म्हणून पेमेंट झाले म्हणून F5. इथे येणार कॅश, आणि आता सॅलरीचं लेजर आपल्याकडे नाहीये, म्हणून आपण क्रिएट करू, Alt C सॅलरी. कशाच्या अंडर येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस मधला काय फरक आहे, तो मी तुम्हाला इथे एका सेपरेट व्हिडिओ मध्ये दिलाय, ते बेसिक अकाउंटिंगच्या प्लेलिस्ट मध्ये आहे, तो तुम्ही जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत की इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर कुठल्या कुठल्या प्रकारचे लेजर्स येतात. म्हणून इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी एरो कीने इथे सिलेक्ट केलं, एंटर केलं, सेव्ह केलं. अमाऊंट आहे 4,000 रुपये. एंटर केली, बिलिंग सॅलरी पेड टू स्टाफ, एंटर केलं, सेव्ह केलं.
पेड ऑफिस रेंट ₹2000 ₹2000 ऑफिस रेंटसाठी पे केले. तर मग आता इथे काय होईल? कॅशला डेबिट होईल आणि ऑफिस रेंट आल्ट सी ऑफिस रेंट नावाचे डीएल क्रिएट करून हे पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येतं. एंटर करू. अमाऊंट किती आहे? ₹2000. एंटर करू. ऑफिस रेंट पेड एंटर केलं. सेव्ह करू. आता हे काय? ड्रॉ ₹1500 फॉर पर्सनल यूज. ड्रॉ म्हणजे काय झालं तर ड्रॉइंग्स म्हणजे काय तर कॅश ही पर्सनल यूज साठी बिझनेस मधनं काढली. तर पर्सनल यूज मधनं बिझनेस साठी काढली म्हणजे काय झालं ते आपले ड्रॉइंग्स झाले. ड्रॉइंग्स झाले म्हणजे आपण काय केलं कॅश आपली कमी झाली म्हणून ड्रॉइंग्सला आपण डेबिट देणार आणि कॅशला क्रेडिट देणार. मग हे पण एक प्रकारचं पेमेंटच आहे. पर्सनल जरी असलं तरी एक प्रकारचं हे पेमेंट आहे. म्हणून पेमेंट व्हाउचरच आपण सिलेक्ट करणार आणि कॅश आणि इथे ड्रॉइंग्स आपण क्रिएट करणार आहे म्हणून आल्ट सी करणार. BRAWINGS ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स हे कशाच्या अंडर येतं? तर हे कॅपिटलच्या अकाउंट अंडर येतं. कारण हे ड्रॉइंग्स जे असतात हे आपल्या कॅपिटलच्या बॅलन्स मधनं तेवढे तेवढे मायनस होत राहतात. म्हणून हे कॅपिटलच्या अंडर येतं. आणि हे पर्सनल यूज मध्ये म्हणजे हे ओनरनी जे आपलं भांडवल गुंतवलं आहे तर ते त्यातनंच थोडे 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 त्यांनी विड्रॉ केले किंवा कमी केले असं दाखवतं. म्हणून हे ड्रॉइंग आपण कॅपिटलच्या अंडर घेतो. ऍड्रेस आता मी काही मेन्शन नाही करत आहे एक्सेप्ट येस. आता ड्रॉइंग्स किती दिले होते आपल्याला? 1500. एंटर. आता इथे लिहिते मी लिंक कॅश विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज असेल तर कसला यूज आहे ते नाही सांगता येत आपल्याला. नाही लिहिला तरी चालतो पण पर्सनल हा शब्द टाकला की त्यातनं समजून जातं की स्वखर्चासाठी हा खर्च केलेला आहे. पण जर तो बिझनेस साठी असेल तर तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा बिल नंबर काय आहे, कुठल्या पिरियड साठी आहे, हे सगळं डिटेलमध्ये जेवढं जेवढं तुम्ही मेन्शन करतात तेवढं तुम्हाला इझी फ्युचर रेफरन्स साठी राहतं. एंटर करते आणि ऍक्सेप्ट करते. येस. आता हे झालं माझा फर्स्ट प्रॉब्लेम पहिले 10 ट्रान्झॅक्शन. आता हे ट्रान्झॅक्शन एंटर केल्यानंतर मी बाहेर येते, एस्केप करते आणि मी मेन गेट वरती येते. आता आता मला इथे बघायचंय माझा प्रॉफिट आणि लॉस म्हणजे हे जे काही मी केले, खर्च केले, परचेस केला, सेल केला, हे सगळ्यातनं माझा प्रॉफिट आणि लॉस किती राहिला ते मला चेक करायचं. मग प्रॉफिट अँड लॉसच्या इथे आले, एरो कीने मी इथे आले, एंटर केलं. इथे दिसते तुम्हाला परचेस ₹15,000 मी इथे केला होता. हा रमेश कडनं क्रेडिट होती. हा इथे मला दिसतोय. त्यानंतर इथे 12,000चा मी कॅश मध्ये सेल केला होता. तो मला इथे दिसतोय. मग आता हा 12,000चा सेल आणि 15,000चा परचेस म्हणून हा मला ग्रॉस लॉस झालाय 3,000चा. मग इथून तो इथे ब्रॉट फॉरवर्ड झालाय ₹3,000. ह्या व्यतिरिक्त मी काय काय खर्च केले होते तर कॅश इथे स्टाफला सॅलरी दिली होती, रेंट दिलं होतं. मी आता इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी एरो कीनी खालती आले आणि इथे एंटर केलं. इथे माझे दिसतात तुम्हाला ऑफिस रेंट, सॅलरी. एंटर केल्यानंतर बाहेर येते, एस्केप करते. इथेच तुम्हाला साइडला इथे F1 डिटेल्ड आल्ट इथे F1 आणि खाली एक छोटी अंडरलाईन आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे थोडं झूम करते. इथे दिसतंय तुम्हाला आता डिटेल्ड आणि F1 च्या खाली छोटीशी अंडरलाईन. याचा अर्थ काय होतो तर आल्ट प्लस F1. आता मी आल्ट आणि F1 काय असतं ते दाखवते इथे तुम्हाला. ही आल्ट आणि ही F1 ची की ही जर का दोन्ही एकत्र प्रेस केल्या तर ऑटोमॅटिकली हा शॉर्टकट ओपन होईल डिटेल्डचा. परत एकदा दाखवते. इथे F1 आणि त्याच्या खालती छोटी अंडरलाईन दिसते. त्याचा अर्थ होतो आल्ट प्लस F1 ही त्या डिटेल्ड ह्याची शॉर्टकट की. आता डिटेल्ड म्हणजे काय तर इथे बघा मी इथे दाखवते आल्ट इथे माऊसने नाही करते आल्ट आणि F1 एकत्र प्रेस करते. तुम्हाला दिसते आता हे मगाशी आत जाऊन बघायला लागत होतं तर इथं आता तुम्हाला वरतीच दिसते याच्या आतमध्ये काय काय हेड्स आहेत. ऑफिस रेंट 2,000, सॅलरी 4,000, परचेसेसच्या अकाउंट मध्ये सध्या एकच आहे आपले परचेसेस 15,000. तर हे सगळे तुम्हाला आत जाऊन बघण्याच्या ऐवजी तुम्हाला वरतूनच हे दिसतं. मग आता आपला किती झाला होता मगाशी लॉस होता ₹3,000. आता यामध्ये पण आपण खर्च केलेला आहे 2,000, 4,000. मग टोटल आपला नेट लॉस झालेला आहे 9,000.
तर बाहेर येऊया, एस्केप करूया. आता बॅलन्स शीट सेम अशाच पद्धतीने आपण घेऊया. मी arrow key नी वरती जाते, एंटर करते आणि इथे तुम्हाला दिसते आता बॅलन्स शीट माझी सेम. इथे पण Alt F1 हा जो आहे ना डिटेल, तर मी इथे Alt F1 प्रेस करते. Alt F1 हे तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल्ड बॅलन्स शीट आता दिसते. आता कॅपिटलच्या अंडर काय ड्रॉइंग्स आहे, तर ₹1,500 जे मी विथड्रॉ केले होते ते या 70,000तून मायनस झाले. 70,000 कसे आले होते, तर 50 प्लस 20,000. 50,000 मी कॅशमध्ये आणले होते, 20,000 मी स्टॉक आणला होता. सन्ड्री क्रेडिटर्स इथे 12,000चा मी इथे सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर 12,000 मी उधारीवरती माल आणला होता. टोटल 15,000चा आणला होता आणि नंतर त्यातनं ₹3,000 मी रमेशला पेड केले होते. मग 15 वजा 3,000 हा 12,000 मला नेट दाखवतो. आता इथे आतमध्ये जाऊन आपण चेक करूयात कसं जायचं. हे एरो कीने आता मी हे जे राईट लेफ्ट करतेय हे मी कसं करतेय तर या एरो कीजने करते. आता इथल्या ज्या दिसतात या एरो कीज यातून मी राईट आणि लेफ्ट करते. मी इथे येते सेंट्रिक क्रेडिटर्स वरती एंटर करते. इथे रमेश क्रेडिटर्स अकाउंट एंटर करते याला. एंटर करते एप्रिल मंथ वाईज मला इथे सगळं अकाउंटिंग मध्ये दिसलं. माझं आता सगळं अकाउंटिंग एप्रिल महिन्यामध्ये आहे. एंटर करते. आता बघा इथे तुम्हाला 15,000चा मी त्याच्याकडनं माल उधारीवरती आणला होता. ₹3,000 मी त्याला पेड केले म्हणून 15 वजा 3,000 12,000 मला इथे बाहेर दिसतात. हेच मी परत Alt F1 डिटेल्ड केलं. तर मला इथे डिटेल मध्ये पण ते दिसतं. आता मी एस्केप करते, एस्केप करते, एस्केप करते. फर्निचर घेतलं होतं मी 5,000चं डेटर्स होते म्हणजे ₹8,000 ₹8,000चं मला मिळाले होते सन्ड्री डेटर्स कडनं पण मी सेल्स त्याच्या अगेन्स्ट केला नव्हता बुक म्हणून तुम्हाला मायनस मध्ये दिसला. कॅश इन हँड माझी ₹47,500. आता ही एंटर करते, एंटर करते, एंटर करते. आता कॅशशी रिलेटेड जेवढे जेवढे माझे ट्रान्झॅक्शन झाले होते, पैसे आले, पैसे गेले, सगळे मला इथे दिसतायत इथे ह्याच्यामध्ये. आणि नेट बॅलन्स मला 47,500 47,500 मला दिसतोय. बँक अकाउंट मध्येही सेम मला असेच दिसतंय. पैसे जे जे बँकेचे ट्रान्झॅक्शन आले होते गेले होते ते दिसतात. स्टॉक इन ट्रेड मी 20,000चा आणला होता आणि प्रॉफिट लॉस आता माझा लॉस आहे म्हणून तो ऍसेट साइडला दिसतो. अशा प्रकारे ही बॅलन्स शीट दिसते तुम्हाला. या भागामध्ये आता आपण बेसिक ट्रान्झॅक्शन्स हे टॅलीमध्ये एंट्रीज करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. असाच एक आपण पुढच्या भागामध्ये कसाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा अकाउंटचे टॅलीचे वेगवेगळे फीचर्स आपल्याला लक्षात येतील. थँक यू.